नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सगळेच कधी ना कधी एका चक्रात अडकल्यासारखं जगतो, नाही का? एखादी गोष्ट आवडते की आपण तिच्या मागे धावतो. आवडली नाही की तिला जीवाच्या अखांताने दूर ढकलतो. पण हे सुखदुःखाचं चक्र, हे नक्की सुरू कुठे होतं? असा कोणता एक क्षण आहे जिथे वेदनेचं रूपांतर अखंड दुःखात होतं? आज आपण याच क्षणाचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार या सगळ्याची किल्ली एका शब्दात आहे: वेदना. चला, आज या वेदना शब्दाचं जरा पोस्टमॉर्टम करूया. खूपच छान सुरुवात आहे. कारण आपण एका अशा प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक क्षणी आपल्या आत घडत असते, पण आपल्याला तिचा पत्ताही नसतो. हे आपल्या मनाचं बॅक एंड कोडिंग समजून घेण्यासारखं आहे असं समजा. वेदना हा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं शारीरिक दुःख. पण आपल्या स्रोतानुसार बौद्ध दर्शनात याचा अर्थ खूप वेगळा आणि सखोल आहे. ही एक ठिणगी आहे जिच्यामुळे पुढे जाऊन तृष्णेचा आणि दुःखाचा वणवा पेटतो. आज आपण ती ठिणगी कशी पडते आणि तिला वणवा होण्यापासून कसं रोखायचं हे पाहणार आहोत. ठीक आहे, तर मग थेट मुद्द्यावर येऊया. हे बॅक एंड कोडिंग समजून घेण्यासाठी पहिला प्रश्न, ही वेदना म्हणजे नेमकं काय? जर ते फक्त शारीरिक दुःख नाही तर मग काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर वेदना म्हणजे प्रत्येक अनुभवाला चिकटून येणारी एक चव किंवा फीलिंग टोन म्हणू शकतो आपण. विचार करा, तुमच्या आयुष्यातला कोणताही अनुभव घ्या, त्याला या तीनपैकी एक चव असणारच. पहिली आहे सुखवेदना, म्हणजे हवीहवीशी वाटणारी, आनंद देणारी चव. जसं की सकाळी सकाळी कॉफीचा पहिला घोट घेताना जो आनंद होतो तो. किंवा आवडतं गाणं ऐकताना जे छान वाटतं ते. हे सोपं आहे. बरोबर. दुसरी आहे दुःख वेदना, म्हणजे नकोशी वाटणारी, त्रासदायक चव. जसं की चालताना पायाला ठेच लागणं किंवा कोणी आपला अपमान करणं. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्वाची आहे आणि जिच्याकडे आपलं अजिबात लक्ष जात नाही, ती म्हणजे अदुःखम सुखवेदना, म्हणजेच तटस्थ चव, जी सुखदही नाही आणि दुःखदही नाही. एक मिनिट, सुखद आणि दुःखद हे तर समजलं, पण तटस्थ ही एक वेगळी चव कशी असू शकते? तटस्थ म्हणजे तर कोणतीच चव नसणं, नाही का? मला हे जरा गोंधळात टाकणारं वाटतंय. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि इथेच खरी गंमत आहे. या तिसऱ्या संवेदनेला आपण इतकं गृहीत धरतो की ती अस्तित्वात आहे हेच विसरून जातो. पण खरं पाहिलं तर आपलं 99% आयुष्य याच तटस्थ अवस्थेत असतं. आता या क्षणी तुमच्या पाठीला खुर्चीचा होणारा स्पर्श किंवा पंख्याचा आवाज, या सगळ्या तटस्थ संवेदना आहेत. पण आपलं मन सतत हाय व्होल्टेज अनुभवांची वाट बघत असतं, एकतर जबरदस्त सुख किंवा तीव्र दुःख. या नादात आपण आपलं खरं आयुष्य जगायचंच विसरून जातो, कारण ते याच असंख्य तटस्थ क्षणांनी बनलेलं आहे. अज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या साध्या तटस्थ क्षणांकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष आहे. वा, म्हणजे आपण फक्त आयुष्याच्या हायलाईटची वाट बघत बसतो आणि मधला सगळा सिनेमा मिस करतो. ठीक आहे, तर प्रत्येक अनुभवाला या तीनपैकी एक चव असते. पण ही चव येते कुठून? म्हणजे मनात ती आपोआप तयार होते की यामागे काही प्रक्रिया आहे? आपल्या माहितीमध्ये 2 लाकडं घासण्याचे एक उदाहरण आहे. हो, ते उदाहरण या प्रक्रियेचं सार आहे. जसं 2 लाकडांच्या घर्षणामुळे अग्नी निर्माण होतो, तसंच इथे 3 गोष्टींच्या घर्षणातून किंवा स्पर्शातून वेदना निर्माण होते. त्या 3 गोष्टी म्हणजे आपलं एखादं इंद्रिय, समजा डोळा, बाहेरचा एखादा विषय जसं की एक सुंदर फूल, आणि त्या इंद्रियाशी जोडलेली चेतना म्हणजे पाहण्याची जाणीव. जेव्हा हे तिघं एकत्र येतात तेव्हा स्पर्श होतो, आणि या स्पर्शातून जी पहिली सूक्ष्म प्रतिक्रिया उमटते तीच वेदना. अच्छा, म्हणजे डोळ्यांनी सुंदर फूल पाहिलं, हा झाला स्पर्श, आणि त्यातून मनात जी वाह छान आहे अशी एक हलकीशी सुखद लहर उमटली, ती झाली सुखवेदना. अगदी तसंच. किंवा रस्त्यावरच्या गाडीचा कर्कश हॉर्न कानावर पडला, हा स्पर्श. आणि मनात जी एक किंचितशी न आवडल्याची भावना निर्माण झाली, ती दुःख, वेदना. ही प्रक्रिया इतकी वेगवान आणि सूक्ष्म असते की ती घडते आणि निघूनही जाते. आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की ही वेदना पूर्णपणे अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. स्पर्श संपला की वेदना संपली. जसं लाकूड जळून संपलं की आग विझते. हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो. जर वेदना स्वतःच तात्पुरती आहे, तर मग ती दुःखाचं कारण कशी बनते? म्हणजे ठेच लागल्यावरची वेदना काही वेळाने जाते, पण त्या ठेच लागण्याचा वैताग मात्र दिवसभर मनात राहतो. तर मग खरी गडबड कुठे होते? तुम्ही अगदी अचूक ठिकाणी बोट ठेवलंय. वेदना होणं ही समस्या नाही. ती तर होणारच, कारण आपण जिवंत आहोत.
समस्या सुरू होते वेदना झाल्यानंतर. त्या क्षणभंगूर चवीवर आपण आपल्या जुन्या सवयींप्रमाणे जी प्रतिक्रिया देतो तिथे खरी गडबड सुरू होते. आपल्या मनात काही सुप्त प्रवृत्ती, ज्यांना अनुसय म्हटले आहे, त्या खोलवर रुजलेल्या आहेत. आणि त्या कोणत्या प्रवृत्ती आहेत? याला समजायला आपण आपल्या मनाशी तुलना एका ईमेल इनबॉक्सशी करूया. दिवसभरात सुखद, दुःखद, तटस्थ संवेदनांचे हजारो ईमेल्स आपल्या मनात येत राहतात. ही झाली वेदना. ती फक्त एक माहिती आहे. पण आपण नकळतपणे काही ऑटोमॅटिक फिल्टर्स लावून ठेवले आहेत. पहिला फिल्टर आहे राग किंवा आसक्तीचा. जेव्हा कोणतीही सुखद वेदना येते, म्हणजे एखादा छान ईमेल येतो, तेव्हा आपला ऑटो फिल्टर त्याला लगेच युर्जंट, मस्ट हॅव मोर असा टॅग लावतो. आपल्याला ते सुख हवंसं वाटतं, ते कायम टिकावं असं वाटतं. यातून तृष्णा निर्माण होते. एक मिनिट थांबर. म्हणजे सुखद अनुभवाला चिकटून राहणं ही सुद्धा एक समस्या आहे. आपण तर आयुष्यभर हेच करत आलोय, आनंद मिळवायचा आणि तो टिकवून ठेवायचा. हो, आणि हाच तर सगळ्यात मोठा भ्राम आहे. समस्या आनंदात नाहीये. समस्या चिकटून राहण्यात आहे. कारण ज्या सुखाला आपण चिकटून राहतो ते मुळातच क्षणभंगूर आहे, आणि जेव्हा ते निसटून जातं तेव्हा दुःख होणं अटळ आहे. दुसरा फिल्टर आहे पटीघ किंवा द्वेषाचा. जेव्हा एखादी दुःखद वेदना येते, म्हणजे एखादा त्रासदायक ईमेल येतो, तेव्हा आपला फिल्टर त्याला थेट स्पॅम, डिलीट इमिजिएटली असा टॅग लावतो. आपल्याला तो अनुभव अजिबात नको असतो. आपण त्याला दूर ढकलतो, त्याच्याशी भांडतो. जसं की कोणी टीका केली की लगेच राग येणं, किंवा ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर होणारी चिडचिड. बरोबर. परवाच बघा ना, मी ट्रॅफिकमध्ये अडकली होते. मागून कोणीतरी जोरजोरात हॉर्न वाजवत होतो. ती एक दुःखद संवेदना होती, एक कर्कश आवाज. पण त्यावर माझी प्रतिक्रिया काय होती? राग, चिडचिड, याला अक्कल नाही का, हे विचार. खरं दुःख त्या आवाजात नव्हतं, ते माझ्या प्रतिक्रियेत होतं. आणि तिसरा, सगळ्यात घातक फिल्टर आहे अविज्ञा किंवा अज्ञानाचा. जेव्हा एखादी तटस्थ वेदना येते, तेव्हा हा फिल्टर तिला सरळ दुर्लक्षित करतो. नॉट इम्पॉर्टंट म्हणून सोडून देतो. आपण त्याकडे लक्षच देत नाही. आणि आपलं 99% आयुष्य व्यापणाऱ्या या तटस्थ क्षणांना इग्नॉर करणं हेच खरं अज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात सुखद अनुभवांना आपण कवटाळतो, दुःखद अनुभवांना लाथाडतो आणि तटस्थ अनुभवांकडे डुंकूनही पाहत नाही. वेदना ही फक्त एक चव आहे, पण आपण त्यावर आसक्ती किंवा द्वेषाचा मसाला लावून तिचं रूपांतर एका वेगळ्याच पदार्थात करतो, जो पुढे जाऊन त्रास देतो. अगदी बरोबर. आणि ही सगळी प्रक्रिया इतक्या वेगाने होते की आपल्याला कळतही नाही. ती संवेदना येते आणि सेकंदाच्या आत आपला ऑटोमॅटिक फिल्टर कामाला लागतो. ठीक आहे. तर मग आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की वेदना ही एक नैसर्गिक, क्षणिक चव आहे आणि खरी समस्या आहे त्यावर होणारी आपली ऑटोमॅटिक प्रतिक्रिया. आपल्या स्रोतांमध्ये यालाच वेदनापश्चात तण्हा म्हटलंय. म्हणजे वेदनेमुळे तृष्णा निर्माण होते. तर मग प्रश्न असा आहे की ही साखळी तोडता येते का? की आपण या ऑटोमॅटिक फिल्टर्सचे गुलाम बनूनच राहणार? नाही, ही साखळी तोडता येते. आणि इथेच मानवी चेतनेला असलेलं स्वातंत्र्य दडलेलं आहे. ही साखळी तेव्हाच जोडली जाते जेव्हा आपण गाफील असतो. पण जर आपण जागरूक असलो, सती किंवा माइंडफुलनेस ठेवली, तर आपल्याला या वेदना आणि तृष्णा यांच्यामध्ये एक सूक्ष्म फट, एक मोकळी जागा सापडते. एक मोकळी जागा? हे कसं? याला आपण एका आधुनिक उदाहरणाने समजूया. समजा तुम्ही इंटरनेट वापरत आहात आणि अचानक स्क्रीनवर एक पॉपअप ॲड येते. ही ॲड म्हणजे वेदना. ती फक्त एक माहिती आहे. त्यावर क्लिक करण्याची जी तीव्र इच्छा होते ती म्हणजे तृष्णा. आणि क्लिक करणं म्हणजे त्यावर कृती करणं. आपण सवयीने काय करतो? ॲड दिसल्या दिसल्या नकळतपणे आपला हात माऊसकडे जातो आणि आपण क्लिक करतो. हो, बरोबर. पण जर आपण जागरूक असलो तर काय होईल? ॲड दिसेल, क्लिक करा अशी इच्छाही मनात येईल. पण त्या इच्छेमध्ये आणि प्रत्यक्षात क्लिक करण्यामध्ये एक क्षणभराचा अवकाश असतो. त्या क्षणी आपण निवड करू शकतो. आपण पाहू शकतो की ही एक ॲड आहे, ही मला काहीतरी विकण्याचा प्रयत्न करत आहे, आणि आपण जाणीवपूर्वक क्लिक न करण्याचा निर्णय घेऊ शकतो. तो जो क्षण आहे तीच ती स्वातंत्र्याची जागा आहे. यालाच वेदनानुपस्सना म्हटलं आहे. वेदनानुपस्सना म्हणजे वेदनेला फक्त वेदना म्हणून पाहणे. पण हे रोजच्या धावपळीत तसं शक्य आहे. म्हणजे जेव्हा कोणी अपमान करतं आणि प्रचंड राग आलेला असतो, तेव्हा ही एक दुःखद संवेदना आहे असं शांतपणे पाहणं खूपच अवघड वाटतं. जसं की चालताना पायाला जमिनीचा होणारा स्पर्श जाणणं, श्वास घेताना नाकात हवेचा होणारा स्पर्श जाणणं,
या साध्या संवेदनांना कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त जाणण्याचा सराव करायचा. यामुळे काय होतं, आपलं मन पाहण्याची, साक्षीभावाने अनुभवण्याची सवय लावून घेतं. मग हळूहळू आपण सौम्य, सुखद आणि दुःखद संवेदनांनाही पाहू शकतो. आणि मग जेव्हा एखादी तीव्र भावना येते, तेव्हा आपलं मन पूर्णपणे वाहून जात नाही. ते त्या भावनेच्या मुळाशी असलेल्या शारीरिक संवेदनेला ओळखू लागतं. रागाच्या भावनेखाली छातीत होणारी धडधड किंवा पोटात येणारा गोळा ही खरी दुःख वेदना आहे. तिला फक्त एक संवेदना म्हणून पाहिलं की रागाची पकड आपोआप ढिली पडते. आपण त्या ॲडवर क्लिक करत नाही. म्हणजे हे खूपच शक्तिशाली तंत्र आहे. वेदना होणारच, पण तिला दुःखाचं रूप द्यायचं की नाही ही निवड आपल्या हातात आहे. आपण आपल्या मनाचे गुलाम नाही तर मालक होऊ शकतो. हो, ती प्रतिक्रिया थांबवणे म्हणजे नवीन कर्मसंस्कार किंवा मनातल्या गाठी निर्माण करणे थांबवणे. जेव्हा आपण आसक्ती किंवा द्वेषाने प्रतिक्रिया देतो, तेव्हा आपण मनात नवीन गाठी तयार करतो, ज्या भविष्यात पुन्हा दुःखाला कारण ठरतात. पण जेव्हा आपण फक्त पाहतो, तेव्हा आपण जुन्या गाठी हळूहळू सोडवत असतो आणि नवीन तयार करत नाही. चला, तर आजच्या या सखोल चर्चेचा एकदा आढावा घेऊया. आपण पाहिलं की वेदना ही प्रत्येक अनुभवाची एक नैसर्गिक आणि क्षणभंगूर चव आहे. ती सुखद, दुःखद किंवा तटस्थ असू शकते. समस्या वेदनेत नाही, तर तिच्यावर होणाऱ्या आपल्या ऑटोमॅटिक प्रतिक्रियांमध्ये आहे. सुखाला चिकटून राहण्याची, दुःखाला दूर ढकलण्याची आणि तटस्थतेकडे दुर्लक्ष करण्याची आपली जुनी सवय हीच खरी समस्या आहे, नाही का? आणि याच प्रतिक्रियेमुळे तृष्णा निर्माण होते, जी दुःखाचं मूळ आहे. आणि यावरचा उपाय म्हणजे वेदना आणि तृष्णेच्या त्या सूक्ष्म क्षणात जागरूकता आणणे. आपल्या मनातल्या त्या ऑटोमॅटिक ईमेल फिल्टर्सना कामाला लागण्याआधीच ओळखणे. जेव्हा आपण या प्रक्रियेला फक्त तटस्थपणे, साक्षीभावाने पाहतो, तेव्हा आपण त्या साखळीला तिथेच तोडतो. आपण वेदनेला तृष्णेत बदलण्यापासून स्वतःला रोखतो. आणि इथेच आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळवण्याची संधी आहे. खरंच, हा विचार आपल्या रोजच्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. आजच्या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. पुढच्या वेळी जेव्हा मनात कोणतीही तीव्र भावना निर्माण होईल, मग ती आनंदाची असो, रागाची असो किंवा चिंतेची असो, तेव्हा त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी एक क्षण थांबा. मनात आलेल्या त्या ईमेलला आपला ऑटोमॅटिक फिल्टर, स्पॅम किंवा युअर्जंट असा टॅग लावण्यापूर्वी त्या ईमेलच्या आत काय लिहिलंय, म्हणजे शरीरात त्या क्षणी कोणती संवेदना जाणवत आहे हे पाहता येईल का? फक्त काही क्षण तिला तटस्थपणे पाहिल्यास काय अनुभव येतो याचा विचार करून बघा.